वचन वाचाल तर लिहिलेलं आहे, आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकून मुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा, मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. जो कोणी असली कृत्य करतो त्याचा परमेश्वराला वीट आहे आणि त्यांच्या असल्या अमंगल कृत्यांमुळेच तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या पुढून घालवून देत आहे. तू आपला देव परमेश्वर याच्याशी सात्विकतेने वाग. आमेन. आज आपण यशया संदेशाच्या दुसऱ्या अध्यायाकडे जाण्याआधी मी सगळ्यांना हे वचन ठेवून जात आहे, वर्षाच्या सुरुवातीलाच ठेवून जात आहे. कारण खरोखर आपण ज्या जगामध्ये राहतो ते जग अंधकाराने व्याप्त झालेलं आहे, अंधकाराने भरून गेलेलं आहे आणि अंधकाराच्या गोष्टी वाढलेल्या आहेत. हालेलुया. किंबहुना मी एक प्रकार सांगू इच्छितो. याच आठवड्यामध्ये एका लहान लेकराने, एका लहान मुलाने म्हटलं की मला मोठेपणी होऊन ही जी गोष्ट म्हटलेली आहे ना, त्या लेकराने मला म्हटलं की यांच्यापैकी एक गोष्ट मला व्यवसाय म्हणून करायची. हालेलुया. देवाच्या नावाला गौरव. आणि मी देवाच्या नावाला आभार मानतो की हे वचन आपल्या समोर आलं की आपल्याला आपला स्वतःसाठी आणि पुढच्या पिढीसाठी हा कित्ता म्हणून ठेवायचंय प्रियानो, की देवाचं वचन सांगतं की असं करणारं आपल्यापैकी कोणीही नसावं. आज आपण वचनामधून पुढे त्याचा अभ्यास करणार आहे, पण मी सगळ्यांना पुन्हा एकदा सावध करण्याचा प्रयत्न करत आहे वचनातून, की जर अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये मागच्या दरवाजाने उजवीकडून डावीकडून कुठल्या वाईट संगतीमध्ये यायचा प्रयत्न करत आहेत तर त्यांना घालवून द्या, तिथून पळ काढा. आपण आपल्या पुस्तकाकडे यशायाचा दुसरा अध्याय, यामध्ये काही वचनांचा आपण अभ्यास केला नाही का? मला वाटतं सुरुवातीला 1 ते 4 वचनांचा काल आपण अभ्यास केला आणि वचनामध्ये आपण पाहिलं की परमेश्वरांचं जे जागतिक शांततेचं राज्य प्रस्थापित होणार आहे, किंबहुना मसीहा येण्याद्वारे ते राज्य प्रस्थापित होण्याची मी म्हणेन सुरुवात झालेलीच आहे. आणि त्याविषयीचं वचन देवाने यशया संदेशाद्वारे दिलं. ते वचनाचा आपण अभ्यास केला, जे वचन सर्व काळाला लागू होतं. आणि विशेष करून तुम्ही आणि मी जे आता कृपेच्या काळामध्ये राहणारे आहोत ते तुम्ही अनुभव घेत आहोत, कारण आता देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. पण जागतिक शांततेचं राज्य प्रस्थापित होण्याआधी जगामध्ये जी अशांती आहे, जगामध्ये ज्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत, जसं आपण या वचनामध्ये वाचलं नाही का, लक्षात घ्या, देवाने इस्रायलाला वचनदत्त भूमीमध्ये पाठवण्याआधी त्यांच्यासाठी साफसफाई केली. त्यांच्या पुढून जी राष्ट्र वाईट गोष्टी करणारे होते, जी राष्ट्र देवाची आज्ञा मोडणारे होते, जे हिंस्त्र होते, अशांना देवाने इस्रायलला समोरून समूळ घालवून टाकली. ती तर पुढे आपण वाचतो यहोशूआच्या पुस्तकामध्ये की ते इस्रायलाचं पातक होतं की ते फसले, त्यांनी त्यांच्याशी सोयरीक केली. पण देवाने मोशे करवी इस्रायलाला स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही ज्या देशाचा ताबा घ्यायला जातात, ज्या कनान देशात जातात, ज्या वचनदत्त भूमीत जातात, तिथे पाऊल ठेवण्याआधी या सगळ्यांचा समूळ नाश करा. काल आपण शिकलो नाही का प्रियानो वचनातून? ख्रिस्ती जीवनामध्ये आपणाला देवाच्या राज्यात येताना देवाच्या राज्याविरोधात करणाऱ्या लोकांच्या संगतीपासून सुद्धा दूर होणं गरजेचं आहे. मी अविश्वासणारे किंवा विधर्मी असा शब्द वापरत नाही, मी शब्द वापरत आहे जे देवाची आज्ञा न पाळणारे. कारण लक्षात घ्या, जगामध्ये 2च गट आहेत. आपल्या प्रार्थना गटाला 6 वर्ष झाली म्हणून मी हा प्रश्न तुम्हा समोर ठेवत आहे. कोणीतरी उत्तर देईल का, जगात कोणते 2 गट आहेत? विश्वासणारे आणि अविश्वास. येस, विश्वास आहे, अविश्वास आहे. त्यांना देवाने प्रभूने एक शब्द वापरलाय बघा, एक प्राण्यांची उपमा दिलेली आहे. काय उपमा दिलेली आहे? बरोबर आहे शारदा मावशी. का अनम्यूट झाला? बरोबर आहे, शारदा मावशींनी आणि विद्याताई आणि स्तवन तिघांनी सुद्धा बरोबर उत्तर दिलेलं आहे. विश्वासणारे आणि विश्वास न ठेवणारे. जे विश्वासणारे आहेत, ज्यांचा विश्वास कृतीमध्ये व्यक्त होतो, म्हणजे ते ख्रिस्ताची, आपल्या पित्याची, पवित्र आत्म्याची आज्ञा पाळतात, त्याच्यावरती प्रीती करतात आणि प्रीतीद्वारे आज्ञा पूर्णत्वास नेतात. ती मेंढरं आहेत. ती मेंढपाळाची वाणी ऐकतात, त्याप्रमाणे करतात. हालेलुया. आणि दुसरा गट, राहिलेला गट आहे शेरडांचा. मग त्या शेरडांमध्ये बाकी छोटे छोटे गट आहेत, त्यामध्ये मी जात नाही. पण जे ख्रिस्ताची वाणी ऐकत नाहीत, जे ख्रिस्ताच्या आज्ञा पाळत नाहीत, ते सर्व शेरड आहे. आणि तुम्हाला मला प्रियानो ख्रिस्ताची मेंढरं म्हणून या जगामध्ये राहायचंय, व्हायचंय आणि टिकायचं आहे.
आणि म्हणून परमेश्वर सांगत आहे की ख्रिस्ताद्वारे जे जागतिक शांततेचं राज्य आहे ते प्रस्थापित होणार आहे. तर यशया संदेशाद्वारे देव हे सुद्धा सांगत आहे की ते स्थापित होण्याआधी जगातली दुष्टता समूळ नाश करणं गरजेचं आहे, घर साफ करणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि ही साफसफाई करण्यासाठी, ही दुष्टाई घालवण्यासाठी सुरुवात देव आपल्या निवडलेल्या लोकांपासून करत आहे. देव म्हणून यशया संदेशाद्वारे आता आपण पुढल्या वचनात वाचत आहे, देव सुरुवात याकोबापासून करत आहे. आता आपण ते वचन वाचूया. मी विनंती करतो, यशया याचा दुसरा अध्याय वचन 5 आणि 6 कोणीही वाचा. यशया 2, 5 आणि 6. याकोबाच्या घराण्या, चल ये, आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू. तुझे लोक म्हणजे याकोबाचे घराणे यांचा तू त्याग केला आहेस, कारण ते पूर्वेकडील रीतीभातीत मग्न झाले आहेत, बलिष्ठांसारखे मांत्रिक बनले आहेत आणि परदेशीयांच्या हातात हात घालत आहेत. आमेन. आमेन. देवाचं वचन काय सांगतं? त्या वचनाचं शीर्षकच आहे गर्विष्ठांचा परमेश्वराकडून न्याय. देवाच्या राज्यात गर्व चालत नाही प्रिय. बरेच जण म्हणतात नाही का, आय एम प्राऊड ऑफ माय जॉब, प्राऊड ऑफ माय फॅमिली, प्राऊड ऑफ माय काय हाऊस, प्राऊड प्राऊड प्राऊड, मला अभिमान आहे, मला अभिमान आहे, मला अभिमान आहे. देवाच्या राज्यात अभिमान पण चालत नाही, गर्व पण चालत नाही, काहीच चालत नाही प्रिय. देवाच्या राज्यात गर्विष्ठाला थारा नाही. आपल्यामध्ये आहे गर्व, आजच काढून टाका. आधी नम्रता, मग मांडता. छोटं आणि सोपं वाचन. आणि म्हणून परमेश्वर काय म्हणते, याकोबाच्या घराण्या, चल ये, आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू. परमेश्वर यशया संदेशाद्वारे बोलवत आहे. म्हणजे याकोबाचं घराणं सुद्धा, देवाचं निवडलेला इस्रायल सुद्धा त्या काळी आणि आजही अंधारात गेले होते प्रिय. देवाचे निवडलेले लोक अंधारात चाचपडत होते. आपण पुढल्या अध्यायामध्ये अभ्यास करणार. आणि याकोबाच्या घराण्याला बोलवताना पुढच्याच वचनामध्ये परमेश्वर त्यांचा दोष त्यांना दाखवत आहे. यशया संदेशाद्वारे आपल्या निवडलेल्या लोकांना सुरुवात त्यांच्यापासून, साफसफाई घरापासून सुरू होते, स्वकीयांपासून, स्वतःपासून. म्हणून परमेश्वर याकोबाला म्हणत आहे, तुझे लोक म्हणजे याकोबाचे घराणे यांचा तू त्याग केला आहेस. याकोबाच्या घराण्याला देव म्हणत आहे की जे तुझं घराणं आहे, जे देवाचं निवडलेलं घराणं आहे, जे तुला देवाने आपलं लेकरू म्हणून बोलवलेलं आहे, त्या तुझ्या लोकांचा तू त्याग केलेला आहेस. तू देवापासून आणि देवाच्या लोकांपासून दूर गेलेला आहेस. आणि कुठे गेलायस हे सुद्धा देव सांगत आहे. आपला परमेश्वर, आपला देवपिता त्याला म्हणत आहे, कारण ते पूर्वेकडील रीतीभातीत मग्न झाले आहेत. त्या काळी जे पूर्वेकडील देश होते म्हणजे अशुराचं साम्राज्य होतं, ज्या काळामध्ये यशयाने संदेश सांगितला, आणि त्या बरोबरीने नंतर बाबेलाचं साम्राज्य होतं, यांच्या रीतीभातीत मग्न झाले. आपण त्या संदर्भाचा थोड्याच वेळात अभ्यास करणार आहोत. आणि पुढे परमेश्वर त्यांना काय दोष लावते, ते बलिष्ठांसारखे मांत्रिक बनलेले आहेत, परदेशीयांच्या हातात हात घालत आहेत. आणि माझ्या प्रिय लक्षात घ्या, हे देवाच्या दृष्टीने भयंकर असं पातक आहे. म्हणून आपण अभ्यास केला प्रियानो, काल सुद्धा शिकलो की देव सांगतो की आपण देवाची आज्ञा मोडणाऱ्या लोकांच्या पंक्तीला सुद्धा बसू नये, त्यांची संगत मुळीच धरू नये. आपण एक वचन वाचूया, मी विनंती करतो, त्या संदर्भात आहे. आधी प्रकाशाविषयी वाचूया, फार सुंदर. कोणाला पाठ असेल तर बोलून दाखवा. योहान 8:12 वचन कोणीतरी वाचा. उठ प्रकाशमान हो. यशया 60 आहे ते. योहान 8:12 पण प्रकाशाविषयीच आहे. पुढे येशू त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. आमेन. आमेन. त्या प्रकाशाविषयी देव यशया संदेशाद्वारे सांगत आहे, नाही का, जो प्रकाश, ज्या प्रकाशाचं भविष्यवाणी यशया संदेशाद्वारे देवाने इस्रायलाला दिली, तो प्रकाश प्रियानो आता तुम्ही आणि मी मात्र अनुभवलेला आहे. आपण जाणतो त्या प्रकाशाला, ओळखतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, म्हटलेलं आहे, मी जगाचा प्रकाश. प्रभू येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे, आणि जो ख्रिस्ताला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. इतकं सोपं आहे. ख्रिस्ताला अनुसरतो. आपण सगळेजण आपली चाचपणी सुद्धा करूया. स्वतःला विचारा प्रियानो, आज दिवसभर
किंवा सकाळी उठल्यापासून 6 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून तुम्ही आज दिवसभर कोणाला अनुसरला? ख्रिस्ताला अनुसरलं का? ख्रिस्ताची आज्ञा पाळली का? जर पाळली, ख्रिस्ताला अनुसरलं तर तुम्ही प्रकाशात चालले. पण तुम्ही तुमचं काम, तुमचा मोबाईल, त्यामधल्या वाईट गोष्टी अनुसरणं म्हणजे फॉलो करणं. मी इंग्रजी भाषेमध्ये बोलतो. हल्ली जे तुम्ही कोणाला फॉलो करता? हालेलुया. तुम्ही दिवसभरात कोणाला अनुसरलं, कोणाला लाईक केलं, कोणाला शेअर केलं, कोणाला सबस्क्राईब केलं, मॉडर्न भाषेमध्ये. हालेलुया. कोणाला अनुसरलं? कोणाची आज्ञा पाळण्याचा प्रयत्न केला आणि ती आज्ञा पाळण्यामध्ये ख्रिस्ताची आज्ञा मोडली का? त्याची चाचपणी करू. आणि उत्तर बऱ्याच अंशी होईल प्रियानो. मी प्रामाणिकपणे तुमच्या समोर माझी पातक कबूल करतो. आज दिवसभरामध्ये मी ख्रिस्ताला नाही अनुसरलं. प्रयत्न केला पण मी कमी पडलो, उन्हा पडलो. म्हणजे मी प्रकाशात चाललो नाही, म्हणजे मी अंधाराची वाट धरली. आपण सगळेच बघलो. आणि म्हणून देव काय म्हणत आहे, याकोबाच्या घराण्यात चल ये, आपण परमेश्वराच्या प्रकाशात म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरून चालूया. आपण अजून एक वचन वाचूया. मी विनंती करतो 2 करीन याचा 6वा अध्याय वचन 14 कोणीतरी वाचा. आपण अभ्यास केलेला आहे. 2 करीन 6:14. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाप कसा होणार? आमेन. किती सुंदर वचन आहे नाही का? पौल करिंथीतील मंडळीला तुम्हाला मला सांगत आहे, जे वचन तेव्हा होतं लक्षात घ्या, तेच वचन आजही आहे, सर्व पिढ्यांना लागू होतं. तुम्ही विश्वासणारे आहे ते विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संगती ठेवून विजोडवू नका. आणि मला प्रियानं तुम्हाला सांगू द्या, हे वचन केवळ विवाहाच्या नात्याविषयी नाही, दैनंदिन जीवनाविषयी. विवाहाच्या नात्याविषयी आहेत, पण सर्व नात्याविषयी आहे. तुम्ही भागीदारी कोणाबरोबर करताय, संगती कोणाबरोबर करताय, कोणाबरोबर उठताय, कोणाबरोबर बसताय, कोणाशी फोनवर बोलताय, कोणाशी चॅट करताय, कोणाचं ऐकताय, कोणाला अनुसरताय. आणि जर तुम्ही विश्वास न ठेवणारे, देवाची आज्ञा मोडणारे, मग त्याच्यामध्ये ख्रिस्ती म्हणवणारे पण येतात. मला तुम्हाला स्पष्ट सांगू द्या, त्यांची संगती जर तुम्ही धरत आहात तर तुम्ही प्रकाश आणि अंधकार यांची भागी होऊ शकत नाही प्रिय. तर तुम्ही अंधकारात आहात. आणि जर तुम्ही स्वतः ख्रिस्ताची आज्ञा मोडतात तर तुम्ही स्वतः अंधारात आहात. अंधारातून प्रकाशामध्ये या. स्तोत्रसंहिता 119 105 कोणाला तरी पाठ असेल. काय म्हणतं देवाचं वचन? काय आहे? माझ्या पावलांकरता आणि मार्गासाठी. माझ्या पावलांकरता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. आमेन. देवाचं वचन माझ्या पावलांकरता दिवा आणि माझ्या मार्गाकरता प्रकाश आहे. प्रकाश हवाय प्रियानो. जीवनामध्ये तर घरातले तुमचे ट्यूबलाईट आणि बाकीचे सगळे प्रकाशापेक्षा मोठा करा आणि निरंतर. स्तोत्रसंहिता 119 वचन 105. जय श्री आंटी. हालेलुया. येस. 105. देवाचं वचन तुमच्या माझ्या पावलाकरता. म्हणून मी कदाचित या आधी पण बोललो असेल, आज पुन्हा बोलतो, देवाचं वचन सतत बरोबर ठेवा. कामामध्ये, घरी दारी, जाताना उठताना 2026 वर्षामध्ये हा संकल्प करा प्रिय. जेथे जाता तेथे तुम्ही पवित्र शास्त्र घेऊन जा. मोबाईल विसरला चालेल, पवित्र शास्त्र विसरू नका. वाचा. आणि फक्त ते एक देवाचे पाळक फार सुंदर म्हणाले होते की काही जणांना सवय असते की उशीवरती ठेवून उशीला ठेवून झोपायचं भीती वाटली की. काय वाटतं प्रियानो? मला सांगा. चला, प्रश्न निघाला म्हणून मला तुम्हाला विचारू द्या. दुष्ट तुमच्यावर हल्ला करू इच्छितो आणि तो तुमच्यावर हल्ला करायला येत आहे, तर तुमच्या उशीला लावलेलं पवित्र शास्त्र दिसून तो पळून जाईल का, घाबरेल का? काय वाटतं? नाही. कोपणे ब्रदर आत्मविश्वासाने बोलतात की नाही, घाबरणार नाही. चला, मला पुढचा प्रश्न विचारू दे. दुष्ट पवित्र शास्त्र उचलून त्यातलं वचन वाचू शकतो का? सोपा प्रश्न. काय वाटतं? नाही. वाचू शकतो का? वाचेल न वाचेल तो त्याचा प्रश्न आहे. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत प्रियानो, कारण ह्या गोष्टीमध्ये आपण गोंधळात पडतो बरेच. चला, मी बंधू सतीश आणि सुजाता दिदी यांना प्रश्न विचार. दुष्ट
तुमच्या घरातलं किंवा कुठलंही पवित्र शास्त्र असं हातात घेऊन त्यातलं वचन वाचू शकतो का? मला तुम्हाला सांगू द्या की तो सुशिक्षित आहे. समजूया की तो 10वी पास आहे. अभ्यास त्याला लिहिता वाचता येतं. वाचू शकतो का वचन? नाही, वाचू शकत नाही. आपले ब्रदर बोलतात वचन वाचू शकत नाही. येस, मी हा संदर्भ काढला नव्हता प्रियानो, पण मला वाटतं हा मनोरंजक विषय आहे आणि मनोरंजक म्हणण्यापेक्षा महत्वाचा विषय, कारण आपण ह्या गोष्टीमध्ये अडखळतो प्रियानो, लक्षात घ्या. आपण घाबरतो, आपण अडखळतो. कोण सांगणार? अजून काय वाटतं प्रियानो, वाचू शकतो की नाही? हो बोलणारे किती जण आहेत? माईक अनम्यूट करून सांगा. दुष्ट पवित्र शास्त्र वाचू शकतो का? मला वाटतं वाचू आजपर्यंत हा प्रश्न कदाचित वाचू शकतो दादा. हो, वाचू शकतो. वाचू शकतो. चला आपण एक वचनच वाचूया, त्या वचनातून आपल्याला उलगडा होईल. मी विनंती करतो, लोककृष शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि वचन 9 पासून पुढे कोणीतरी वाच. लूक 4 वचन 9 नंतर पासून. त्याने त्याला यरुशलेमेत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी टाक, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. येशूने त्याला उत्तर दिले की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस असे सांगितले आहे. मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला. आमेन. आमेन. थँक्यू स्तवन. वचनामध्ये लिहिलेलं आहे की दुष्ट प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेत असताना प्रभूला त्याने यरुशलेमेत मंदिराच्या शिरोभागी नेऊन उभं केलं आणि म्हटलं, तू देवाचा पुत्र असशील तर येथून खाली उडी टाक, कारण शास्त्रामध्ये असे लिहिले, तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा देईल आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील. कुठलं वचन आहे प्रियानो? कोण सांगणार? शास्त्रामध्ये दुष्ट हे कुठलं वचन कोट करत आहे? 91चं. येस, स्तोत्रसंहिता 91 नाही का प्रियानो? स्तोत्रसंहिता 91 आपल्यातल्या बऱ्याच जणांना पाठ आहे. हॉस्पिटलमध्ये बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे. हे वचन दुष्ट प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहे. लक्षात घ्या, सैतान म्हणत आहे प्रभूला, बघ शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, तुझ्या पायाला दोंड्याची ठेच लागू नये म्हणून देवाचे दूत तुला आपल्या हातांवर झेलून धरतील, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्यासाठी तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूताला आज्ञा देईल. मला सांगू दे प्रियानो, दुरात्म्यांनी पवित्र शास्त्र तुमच्या आधी वाचलेले आहे. त्यांना किंबहुना त्यांना तोंडपाठ आहे. तुम्हाला बरेचसे अध्याय तोंडपाठ नसतील, दुरात्म्यांना अध्याय तोंडपाठ आहे. मला हे सांगू दे, दुरात्म्यांना अध्याय तोंडपाठ आहे. त्यांना सगळी वचनं माहित आहेत. आपण म्हणतो स्तोत्रसंहिता 23, परमेश्वर माझा मेंढपाळ, त्यांना पण पाठ आहे. मग त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फरक काय? माझ्यामध्ये आणि आपल्यामध्ये आणि दुरात्म्यांमध्ये फरक काय? कोण सांगणार? पवित्र शास्त्र आपणही वाचतो, तेही वाचतात. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, आपण विश्वास ठेवतो, ते सुद्धा विश्वास ठेवतात, थरथर कापतात. फरक काय? सोपा फरक आहे प्रिय. आणि जर फरक कळाला आणि त्यानुसार आपण वळलो तर आपण खरोखर देवाची लेकरं म्हणून वागत आहोत, प्रकाशाचे पुत्र, कन्या. त्यांना ती वचने माहीत असतात, परंतु त्याप्रमाणे ते वर्तन करत नाही. हालेलुया. संजय सरांसाठी आपण टाळ्या वाजवूया. देवाच्या नावाला गौरव. थँक्यू संजू दादा. आणि माझ्या प्रियानो, हाच मूलभूत फरक आहे. लक्षात घ्या, तुम्ही आज पवित्र शास्त्र उशाला घेऊन रात्री झोपाल, हरकत नाही, झोपा. तुम्हाला भीती वाटते, झोपा. पण लक्षात घ्या, त्यामुळे दुरात्मे तुमच्या जवळ येत नाहीत असा विचार करू नका. दुरात्मे तुमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करणारच, पण तुमच्यावर ते हल्ला यासाठी करत नाहीत, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी देवपित्याने आपल्या दिव्य दूतांना आज्ञा दिली. आमेन. मग पवित्र शास्त्र कशासाठी आहे? उशाला ठेवण्यासाठी नाहीये प्रिय, वाचण्यासाठी. मी म्हणून याच्यावरती हा वेळ घेतला. ते तुम्हाला काही रक्षण देण्यासाठी जे तावीज वगैरे वापरता तसं नाहीये प्रिय, लक्षात घ्या. हे वाचण्यासाठी आहे आणि त्याप्रमाणे अनुकरण करण्यासाठी, आचरण करण्यासाठी देवाचं वचन आहे, पवित्र आत्म्याची तलवार आहे.
आणि त्याचाच आपण अभ्यास करत आहोत. म्हणून आपण कृपा पावलेली लोक आहोत. पण आता प्रकाशाची प्रजा होऊया. आणि म्हणून देवाचं वचन माझ्या पावलांकरता दिवा, माझ्या मार्गांकरता प्रकाश आहे. यशिया 60 मध्ये देवाचं वचन सांगतं, मी तुम्हाला वाचायला सांगत नाही, लिहून ठेवा. यशिया 60 1 ते 3 मध्ये देवाचं वचन म्हणतं, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझवर आला आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख अंधकार पृथ्वीला ग्रासून टाकत आहे, पण परमेश्वराचं तेज तुझ्यावर उदय पावलेलं आहे. कसं उदय पावणार? देवाचं तेज आपल्यावर तेव्हा उदय पावेल जेव्हा आपण देवाच्या प्रकाशात येऊ. आपल्या जीवनातला पापाचा अंधकार दूर सारू आणि अंधकाराच्या ज्या सोबतीच्या लोकांमध्ये किंवा मी म्हणेल ऍडिक्शन मध्ये किंवा मोबाईल मध्ये किंवा व्यसनांमध्ये किंवा वाईट संगतीमध्ये वाईट विचारांमध्ये आपण गुंतलोय, त्या सर्व गोष्टी बाजूला सारून आपण ख्रिस्ताच्या प्रकाशात. त्याची सुरुवात होते पापाची कबुली देण्यापासून, पश्चाताप करण्यापासून. आणि म्हणून देव याकोबाला आणि तुम्हाला मला सुद्धा आज यशिया संदेशाद्वारे हेच सांगत आहे की आपल्यातली दुष्टता बाजूला सारा. आम्ही भस्म झालो नाही, देवाची दया आहे. तुम्ही आणि मी काय त्या कनारातल्या देशांपेक्षा जास्त धार्मिक आहोत असं नाही. आणि म्हणून देव काय म्हणत आहे की त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी देवाचा त्याग केलेला आहे. ते पूर्वेकडील रीतीभातीत मग्न झाले, पलेष्ट्यांसारखे मांत्रिक झालेले आहेत, परदेशीयांच्या हातात हात घालत आहे. आणि तशाच संदर्भाचं वचन आज आपल्याकडे बहीण श्वेता यांनी पाठवलं नाही का, अनुवाद याचा 18वा अध्याय आपण वाचलं थोड्या वेळा. देवाने सांगितलं अशी कृत्य करणाऱ्यांचा देवाला वीट आहे. आपण ते वचन थोडस डिटेलमध्ये पुन्हा वाचलं, थोडा आधीचा संदर्भ घेऊया. अनुवाद याचा 18 अध्याय वचन 9 पासून पुढे कोणीतरी वाचा. अनुवाद 18:9 पासून पुढे. तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यात तू जाशील तेव्हा त्यातल्या राष्ट्रांप्रमाणे अमंगळ कृत्य करायला शिकू नकोस. आपल्या मुलांचा किंवा मुलींचा आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शुकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. कारण जो कोणी असली कृत्य करतो त्याचा परमेश्वराला वीट आहे आणि त्यांच्या असल्या अमंगळ कृत्यांमुळे तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या पुढून घालून देत आहे. तू आपला देव परमेश्वर याच्याशी सात्विकतेने वाग. ज्या राष्ट्रांचा तू ताबा घेणार आहे ती शकून मूर्त पाहणाऱ्यांचे आणि चेटूक करणाऱ्यांचे ऐकणारी आहेत, पण तुझा देव परमेश्वर तुला तसे करू देत नाही. आमेन. आमेन. परमेश्वराने कनान देशात जाण्याआधीच इस्रायलाला स्पष्ट आज्ञा दिली की अशा कर्मे करणाऱ्या राष्ट्रांना मी तुझ्यासमोर घालवून देत आहे, तुझ्यासाठी हा देश आता शुद्ध करत आहे, तर तू या देशात गेल्यानंतर अशी कुठलीही कृत्य करू नको. माझा सगळ्यांना प्रश्न आहे प्रियानो, कारण इस्रायलामध्ये यहोशवाद्वारे देवाने त्यांना तो कनान देश दिल्यापासून ते अश्शूर आणि बाबेलाच्या राजाने पाडाव करेपर्यंत जवळपास मला वाटतं 1500 वर्षाचा कालावधी होता. तो कालावधी ते होते त्या कनान देशामध्ये. काय वाटतं प्रियानो, इस्रायलाने ही सगळी कर्म केली असती हो की नाही? आपल्या मुलांचा मुलीचा अग्नीत होम, चेटूक, शकुनमुहूर्त, मंत्रतंत्र, जादूगिरी, वशीकरण, पंचाक्षरी, छाछू, मृतात्म्यांना विचारणं, ही सगळी अमंगल कृत्य इस्रायलाने केली असतील का, हो की नाही? हो. होय, केली प्रिया. आपण वाचूया दुसरे राजे याचा 17वा अध्याय वचन 5 पासून पुढे वाचा. दुसरे राजे 17:5 पासून पुढे. मग अश्शूराच्या राजाने सर्व देशांवर स्वारी केली आणि शमरोनात जाऊन तो 3 वर्षे वेढा घालून राहिला. होशेच्या कारकिर्दीत 9व्या वर्षी अश्शूराच्या राजाने शमरोन सर केले व इस्रायल लोकांना अश्शूर देशात नेऊन हलह व हाबोर येथे व गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरातून वसवले. याचे कारण असे की इस्रायलाचा देव परमेश्वर याने त्यांना मिसर देशाचा राजा फारो याच्या हातून सोडवून मिसर देशातून बाहेर आणले होते, तरी त्याच्या विरुद्ध त्यांनी पाप केले व अन्य देवांची पूजा केली.
आणि ज्या आमेन. राष्ट्रा बस बस, थँक्यू श्रवण. इकडे वचनामध्ये लिहिलेलं आहे की देवाने इस्रायलाचा पाडाव अश्शूराच्या राजाकरवी यासाठी केला कारण त्यांनी इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याने त्यांना मिस्रातून बाहेर आणले, मिसर देशातून, आपण निर्गम 20 मध्ये अभ्यास केलेला आहे बघा, मिसर देशामधून आणि पापाच्या दास्य गृहांतून बाहेर आणले, त्या परमेश्वराविरुद्ध त्यांनी पाप केले व अन्य दैवांची पूजा केली, म्हणून त्यांच्यावर क्रोध. आणि इतकंच करून ते थांबले नाही, कारण 8व्या वचनामध्ये लिहिले, 10व्या वचनामध्ये लिहिले, त्यांनी सर्व उंच पहाडांवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली मूर्ती स्तंभ व अशेरा मूर्ती स्थापन केल्या, धूप जाळला, परमेश्वराला वीट येईल, संतापेल अशा प्रकारची वाईट कर्मे केली. आणि इतके देवाने आपले संदेश ते पाठवून त्यांना आज्ञा नियम पाळावे म्हणून त्यांना शिकवले, तरी सुद्धा त्यांनी मान ताठ केली. अजून काय केलं ते सुद्धा मला वाटतं पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे. स्तवन वचन कोणी सुद्धा वचन 16 पासून पुढे वाचा, त्याच अध्यायामध्ये 2 राजे 17 वचन 16 पासून पुढे. त्यांनी आपला देव परमेश्वर याच्या सर्व आज्ञा सोडून देऊन वासरांच्या 2 ओतीव मूर्ती तयार केल्या. त्यांनी अशेरा मूर्ती केली व नक्षत्र गणांची पूजा केली आणि बाल मूर्तींची उपासना केली. त्यांनी आपले पुत्र व कन्या यांचे अग्नीत होम करून ती अर्पिली. ते शकून मुहूर्त पाहू लागले व जादूटोणा करू लागले आणि जे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट व ज्यामुळे त्यास संताप येतो ते करण्यास त्यांनी आपणास वाहून घेतले. आमेन. आमेन. हे भयंकर आहे बघा वचन. देवाचे निवडलेले लोक इस्रायल, ज्यांना देवाने सिनाय पर्वतावर जेव्हा देवाने त्यांची स्वतः भेट घेतली, देवाची वाणी त्यांनी ऐकली, देवाने मोशेद्वारा त्यांना आज्ञा नियमशास्त्र दिले, इतकंच केवळ नव्हे तर आपल्या संदेष्ट्यांद्वारे, ज्याच्यामध्ये यशिया सुद्धा आहे, यांच्याद्वारे वारंवार पुन्हा देवाकडे वळा, पश्चाताप करा याचं वचन दिलं. त्या इस्रायलाविषयी देवाचं वचन सांगतं की त्यांनी मूर्ती पूजा केली, देवाची आज्ञा मोडली, सर्व आज्ञा सोडून. कारण लक्षात घ्या, अहरोनाच्या काळी मोशे असताना त्यांनी एक सोन्याचं वासरू केलं होतं आणि देवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला होता, मरीने अनेक जणांचा नाश झाला होता. पण नंतर आपण पाहतो की यराबाब राजाच्या काळामध्ये जेव्हा इस्रायलाचे 2 भाग झाले, इस्रायल आणि यहुदा, तेव्हा त्यांनी सोन्याच्या 2 ओतीव मूर्ती तयार केल्या आणि बेथेल आणि दान येथे स्थापन केल्या. इतकंच केवळ नव्हे, काय लिहिलेलं आहे, त्यांनी अशेरा मूर्ती केली, नक्षत्र गणांची पूजा केली, बाल मूर्तीची उपासना केली, आपले पुत्र व कन्या यांचा अग्नीत होम करून ते अर्पण केली, शकून मूर्त पाहू लागले, जादूटोणा करू लागले आणि जे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट व ज्यामुळे त्यास संताप येतो ते करण्यास त्यांनी आपणास वाहून घेतले. आणि यामुळे परमेश्वराचा क्रोध इस्रायलावर भडकला, त्याने त्यांना दृष्टीआड केले, अश्शूराच्या स्वाधीन केले. आणि त्यानंतर यहुदाने सुद्धा, यहेजकेल मध्ये लिहिलेलं आहे, इस्रायलाची बहीण यरुशलेम, यहुदाने सुद्धा देवाविरोधात तेच पातक केलं, म्हणून देवाने त्यांना सुद्धा बाबेलाच्या हाती दिलं. प्रियानो, यरुशलेम मधलं मंदिर उद्ध्वस्त झालं. याचं कारण हे आहे, काय केलं, पहिलं म्हणजे देवाचा त्याग केला आणि इतर पूर्वेकडील रीतीभातीत बलिष्ठांसारखे मांत्रिक बनले आणि परदेशियांच्या हातात हात घालून ते देवाविरुद्ध पातक करू लागले आणि म्हणून हे सगळं अनिष्ट त्यांच्यावरती आलं. आपण एक संदर्भ वाचूया आणि स्वतःची चाचपणी करूया. त्या इस्रायलाप्रमाणे तुम्ही आणि मी जे आता नवा इस्रायल आणि नवीन यहुदा आहोत, आपण सुद्धा देवाचा त्याग केलाय का? आपण सुद्धा इतरांच्या रीतीभातीत सहभागी होऊन मांत्रिक बनलेलो आहोत का? आपण सुद्धा आपल्यासाठी मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत का? हाचू करणारे आहोत का? वशीकरण, काय लिहिलेलं आहे, नक्षत्र गणांची पूजा. स्वतःची चाचपणी करूया या वचनाद्वारे. मी विनंती करतो, यिर्मयाचा 2 अध्याय वचन 4 पासून पुढे कोणीतरी वाचा. यिर्मया 2:4 पासून पुढे. हे याकोबाच्या घराण्या, इस्रायल घराण्यातील सर्व गोत्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो की तुमच्या पूर्वजांना माझ्या ठायी असा कोणता अन्याय आढळला की ते माझ्यापासून दूर गेले व शून्याच्या मागे लागून शून्यच झाले? ते असेही म्हणाले नाहीत की ज्या परमेश्वराने आम्हाला मिसर देशातून आणले
आम्हाला रानातून वैराण व खळग्यांच्या प्रदेशातून, निर्जल देशातून व मृत्यूछायेतून नेले. ज्या प्रदेशातून कोणी जात येत नाही व जेथे मनुष्य वस्ती नाही, त्यातून आम्हाला नेले. तो परमेश्वर कुठे आहे? आमेन. आमेन. काय म्हणत आहे परमेश्वर? म्हणत आहे परमेश्वर विचारतोय नाही का? आजपर्यंत कधी असं वचन ऐकलंय का प्रिय? पण ज्याने अखिल सृष्टी निर्माण केली, जो परमेश्वर आहे, तो म्हणत आहे तुमच्या पूर्वजास माझ्या ठाई असा कोणता अन्याय आढळला मला सांगा की ते मजपासून दूर गेले आणि ते शून्याच्या मागे, त्या मूर्त्यांच्या मागे, ज्यांना बोलता येत नाही, चालता येत नाही, कळत नाही, ऐकू येत नाही, त्यांच्या मागे लागून ते शून्य झाले. त्यांनी विचारलं सुद्धा नाही की ज्या देवाने आम्हाला इतक्या संकटातून काढलं, मिसर देशातून काढलं, निर्जल देशातून, मृत्यूछायेतून नेले, जेथे मनुष्य वस्ती नाही तेथून त्याने आम्हाला नेले, आता तो परमेश्वर कुठे आहे अशी त्याचा शोध सुद्धा केला. आपल्या आजूबाजूला घडतंय का प्रिया? मी देवाच्या नावाला गौरव देतो. आपण यशया संदेशाच्या पुस्तकाचा अभ्यास सुरू केला, कारण खचित घडत आहे. गेली 6 वर्ष पवित्र शास्त्र अभ्यास प्रार्थनेत अनुभव घेतलेले. मी रेकॉर्डिंग युट्यूबवर पाठतो, पहा, जुन्या रेकॉर्डिंग पहा. अनेक लोक आहेत ज्यांना आजार होते, रडून प्रार्थना केली, या प्रार्थनेमध्ये सहभागी हो. देवाने आम्हाला आरोग्य द्यावं. आम्ही दररोज प्रार्थनेत बसू, आम्ही चर्चला जाऊ, देवाचं वचन वाचू. आज ते चर्चमध्ये सुद्धा दिसत नाहीत, प्रार्थनेत सुद्धा दिसत. देवापासून अनेक जण दूर गेलेत, अनेक बहकलेले आहेत, शून्याच्या मागे लागून अनेक शून्य झालेले. दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आणि आता थोड्या दिवसांनी उत्तम शुक्रवार आणि राखेच्या बुधवारानंतर उत्तम शुक्रवार आणि त्यानंतर पुनरुत्थानाचा रविवार, या महिन्यांमध्ये आम्ही अनेकदा अनुभव घेतलेले आहे. हे महिने ज्यामध्ये ख्रिस्त जन्माचा उत्सव आपण साजरा करतो, त्यानंतर ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपण साजरा करतो, त्यामध्ये देवाच्या जवळ जाण्याआधी लोक देवाच्या दूर जाऊन देवाच्या विरोधात कृती करण्यामध्ये जास्त सरसावतात. गेली 6 वर्ष अनुभव घेतलेला आहे. प्रार्थनेमध्ये तर बसणाऱ्यांची संख्या कमीच होते, चर्चमध्ये सुद्धा स्वैराचार वाढतो. मी आत्ताच रविवारीच आमच्या बोरपाडे येथील मंडळीमध्ये गेलो. पालक त्रस्त झाले होते. देवाचे सेवक मला बोलले, मंडळी ऐकत नाही, मंडळीचं मन कठीण झालेलं. आणि मी केवळ बोरपाडे मंडळीशी नाही म्हणत, सगळ्या मंडळामध्ये झालेलं. तुम्ही आणि मी सुद्धा ताठ मानेचे झाले. समजूया प्रिया. पण देव कृपा देत आहे, देवाचं वचन मिळत आहे, याकोबाच्या घराने ये, आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू. आपण सगळेजण समजूया प्रियानो, आपण देवाने आपल्याविषयी काही अन्याय केलाय का? नाही, तो न्यायी राहिलेला आहे. आपण देवाविषयी अन्याय केलाय, आपण देवाला सोडलेला आहे. आपण त्याला सोडून चुकीच्या संगतीमध्ये, चुकीच्या गोष्टींमध्ये लागलेलो आहोत. तुम्ही म्हणाल संदेश, आम्ही कुठे शकुन मुहूर्त पाहतो, आम्ही कुठे छाछू करतो, आम्ही कुठे जादूगिरी करतो. लिहून ठेवा हे शब्द, कारण उद्या वचनामध्ये आपण याचा अभ्यास करणार आहोत आणि समजणार आहोत की आपण कुठे देवाविरुद्ध बहकलो आहोत, घसरलो आहोत. आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे, ते वचन वाचून आपण थांबूया. मी विनंती करतो, यिर्मयाचा 2 अध्याय वचन 9 पासून पुढे कोणीतरी वाचा. यिर्मया 2:9 पासून पुढे. म्हणून मी तुम्हाशी आणखी वाद करीन, मी तुमच्या मुलांशी वाद चालवीन, असे परमेश्वर म्हणतो. आमेन. वचन 10 आणि 11 वाचा हिरे साहेब. किती लोकांच्या द्वीपात जाऊन पहा, केदारास कोणाला तरी पाठवून नीट विचार करा व असल्या गोष्टी कधी झाल्या आहेत की काय ते पहा. आमेन. वचन 11 सुद्धा. 11. जे देवच नव्हत, असले देव तरी कोणा राष्ट्राने बदलिले काय? तरी पण माझ्या लोकांनी आपल्या वैभवाचा मोबदला हिच्यात हित नाही अशा गोष्टींची केला आहे. आमेन. आमेन. परमेश्वर म्हणत आहे, मी तुमच्या मुलांच्या मुलांशी वाद चालवीन, नाही का? परमेश्वर म्हणतो, तुम्ही जाऊन विचारा, जे अंधकारात आहेत त्यांना जाऊन विचारा. तुम्ही त्यांची सोबत धरता, त्यांच्या संगतीमध्ये, तर त्यांना जाऊन विचारा. परमेश्वर त्यांना काय म्हणत आहे, किती लोकांच्या द्वीपात जाऊन पहा, केदारास कोणाला तरी पाठवून नीट विचार करा, असल्या गोष्टी कधी झाल्यात का?
आपल्या आजूबाजूला बघा प्रियानो, आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. जे लोक अंधकारामध्ये आहेत, जे मूर्त्यांमागे आहेत, मूर्त्यांना भजणारे आहेत, अशा राष्ट्रांनी सुद्धा जे देव नवत असले तरी देव कोणा राष्ट्राने बदलले आहेत का? नाही बदलले. त्यांनी मूर्त्यांना सोडलेलं नाही. पण तुम्ही आणि मी जो जिवंत परमेश्वर आहे, आणि तो जुन्या इस्रायलाने तुम्हाला मला सुद्धा देव हा दोष देत आहे की तरी पण माझ्या लोकांनी आपल्या वैभवाचा मोबदला जिच्यात हित नाही अशा गोष्टींशी केला, जिच्यामध्ये हित नाही अशा गोष्टींशी मोबदला केला. आणि पुढल्या वचनामध्ये परमेश्वर तेच एक रूपक देऊन सांगत आहे. ते वचन वाचून आपण थांबूया. यिर्मया 2:13 कोणीतरी वाचा. यिर्मया 2:13. कारण ज्या माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले, मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडले, आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले. आमेन. आमेन. देव म्हणत आहे दुहेरी दुष्कर्म माझ्या लोकांनी केलेलं आहे, माझ्या इस्रायलांनी, माझ्या विश्वासणाऱ्यांनी. तुम्ही आणि मी, तुम्हाला मला सुद्धा देव या वचनाद्वारे दाखवत आहे, दोष दाखवत आहे. काय देव म्हणतो की मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडले. आपण जाणतो प्रभू येशू ख्रिस्त जिवंत पाण्याचा झरा आहे. परमेश्वर म्हणत आहे माझ्या लोकांनी जिवंत पाण्याचा झरा त्याला सोडले, आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपणासाठी तयार करून घेतले, खोदून तयार केले. मी गेले काही वर्ष ह्या गोष्टीचा फार अनुभव घेतलेला आहे. विश्वासणारे ना, प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड फार बोलतात. आणि आपण हे दोष लावण्यासाठी नाही, पण हे शिकण्यासाठी आहे प्रिया. प्रभू विषयी बोलणारे भरपूर लोक आहेत, बरेच विश्वासणारे आहेत, बरेच ख्रिस्ती म्हणवणारे आहेत. विश्वासाविषयी विचारलं तर घाबरतात किंवा थोडे काय म्हणू शकतो की अग्रेसिव्ह होतात. हो आम्ही प्रार्थना करतो ना, हो आमचा विश्वास आहे ना. विश्वास कुणावर आहे विचारलं तर थोडे गडबडतात, पण थोडेसे त्यांना ते मान्य करायचं नसतं म्हणून त्याच्यावरती बोलतात नाही नाही विश्वास आहे ना. नाही नाही हो, बायबल स्टडीला बसायला वेळ नाही, 10 ते 11 आम्ही बिझी असतो, आमचे ऑनलाईन क्लासेस असतात, चर्चला जायला आमच्याकडे वेळ नाही, आमची ड्युटी असते, जॉब असतो. जॉब जरी देवाने दिलेला आहे, जो जिवंत पाण्याचा झरा आहे त्याच्याकडून सर्व मिळालेलं आहे, तरी काय लिहिलेलं आहे, त्याच्या वैभवाचा मोबदला ज्याच्यात हित नाही अशा गोष्टींशी करतात आणि त्याचं समर्थन सुद्धा करतात. नाही हो, चर्चला आम्ही फक्त पहिल्या रविवारी जातो ना, प्रभुवचन मिळतं, बाकीच्या रविवार जमत नाही, वेळ मिळत नाही. कौटुंबिक प्रार्थना नाही हो, कौटुंबिक प्रार्थना कशी करणार, शिफ्ट ड्युटी असते, कशी करणार. उपवास प्रार्थना हो, उपवास केला ना, कधी केला आठवत नाही, केला उपवास करतो आम्ही. आधी नम्रता मग मान्यता. देवाचं वचन सांगतं की जर तुम्ही आणि मी आपली पातके कबूल करतो तर देव न्यायी आहे, विश्वसनीय आहे, तो आपल्या पातकांची क्षमा करेल. पण जो म्हणतो की माझ्या ठाई मुळीच पाप नाही, तर आपण खोटे आहोत. आपल्या ठाईचा अंधकारच राहतो. आपल्या ठाई जे फुटके हौद आहेत, जे म्हणतोय की होय मी ख्रिस्ती कुटुंबात जन्मलो, मी तुम्हाला सांगू द्या, फुटका हौद आहे. मी बाप्तिस्मा लहानपणी घेतला, फुटका हौद आहे. मी प्रभुभोजन घेतलं, फुटका हौद आहे. मी चर्चमध्ये मोठी पद घोषवली, फुटका हौद आहे. मी बायबल स्टडीमध्ये बसलो, प्रार्थना केल्या, पण जर देवाची आज्ञा पाळली नाही, देवाच्या वचनात राहिलो नाही, फुटका हौद आहे प्रिया. आपण मला वाटतं काही दिवसापूर्वी एहेजकेल 3 मध्ये ते वचन वाचलं होतं, वाचलं नसेल तर मी उद्या संदर्भ सांगेल. देवाचं वचन सांगतं की एखादा दुर्जन जो आहे आपली पातकं सोडून जर धार्मिकता करू लागला तर त्याची पातकं जमेस धरण्यात येणार नाहीत, देव त्याच्या पातकांची क्षमा करेल. पण एखादा धार्मिक आपली धार्मिकता सोडून जर पातकं करू लागला तर त्याची धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही. केवळ आपण बाप्तिस्मा घेतला, केवळ आपण दृढीकरण घेतलं किंवा कुठल्याही गोष्टी केल्या, प्रभूजी आम्ही तुमच्या नावाने भरपूर कृत्य केली, चमत्कार केले, चिन्ह केले, संदेश दिले, संदेश ऐकले, पण जर आपण ख्रिस्ताची आज्ञा पाळली नाही, ख्रिस्ताला अनुसरलो नाही, त्याच्या प्रकाशात शेवटपर्यंत टिकलो नाही, तर आपण जिवंत पाण्याचा झरा याला नाकारले. आपल्यासाठी फुटके हौद बनवलेले आहे आणि आपण त्यापासून सावध होऊया प्रियानो. आपली वेळ झालेली आहे, पण मला वाटतं श्वेता सिस्टर यांना काही बोलायचं तर थोडी संधी आपण त्यांना देऊ.
आणि मग पुढची वेळ आपल्या संचालकांकडे देऊ. श्वेता सिस्टर. थँक्यू. प्रेज द लॉर्ड दादा. 2च मिनिटं घेते. येस. तर आपण अनुवाद याचा अध्याय जो वाचत होतो आपण, तर त्याच्यामध्ये चेटके करणारे आणि ज्या ज्या गोष्टी आपण वाचल्या आणि त्या वाचत असताना मला एक असं अचानकपणे मला असं जाणवलं की ह्या गोष्टी आपल्यातले कित्येक लोक करत नसतील आणि माझा विश्वास आहे की आपण विश्वासणारे नाही करत ह्या गोष्टी. पण आजकाल जे मी अनुभव घेतलेला आहे की ज्या गोष्टी मी विचार करते किंवा म्हणजे किंवा प्रार्थना पण करते ना, मोठ्याने बोलत नाही काय नाही, बट मनातल्या मनात आणि त्याच रील्स त्या संदर्भात जर आपल्यापैकी जर कोणी रील्स वगैरे बघत असेल युट्यूब, त्या रिलेटेडच सगळ्या गोष्टी येतात आणि त्या अनेकदा असं वाटतं की त्या देवाकडून आहेत की काय. त्यामध्ये अनेकदा अविश्वासणारे पण असतात आणि विश्वासणारे पण असतात. तर जे चेटके वगैरे ज्या गोष्टी आपण म्हणतो की आपण स्वतः जाऊन जे आहेत त्यांच्याकडे जाऊन बघत नाही, पण मला वाटतं आता हे ह्या गोष्टीमध्ये आलेले आहेत की आता सैतान अशा पद्धतीने कार्य करत आहे की ते आपल्या समोर आणत आहेत अशा पद्धतीने. तर ह्या गोष्टींमध्ये आपण सर्वांनी सावध असावं आणि खरोखर हे मला आज असं जाणवलं की कुठेतरी चुकत आहे. म्हणजे परमेश्वराकडे जाऊन अनेकदा प्रार्थना करून परमेश्वराचं ऐकण्या पलीकडे आधी जाऊन आपण तिथे जसं फोन उघडला तशा त्या रिलेटेडच असे रील्स येऊ लागतात, त्या रिलेटेड असं कोणी व्हिडिओज टाकतं, कोणी काहीतरी येतं. तर या गोष्टींविषयी आपण परमेश्वराकडे सर्वांनी कृपा मागूयात आणि थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. थँक्यू श्वेता सिस्टर. मला तुम्हाला प्रियानो एक स्पष्ट गोष्ट सांगू द्या. तुम्ही सतीशला अनुसरू नका, बंधू संदेश यांना अनुसरू नका, सुजाता दिदी यांना अनुसरू नका. कोणी देवाचा महान सेवक युट्यूबवर असेल त्याला अनुसरू नका. तुम्हाला मला केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरायचं. कसं अनुसरणार? त्याचं वचन आपल्याकडे आहे. वचन वाचा, प्रार्थना करा. देवाचा आत्मा काय त्या सेवकाकडे जातो आणि त्याच्याद्वारे शब्द बोलतो आणि मगच ते शब्द, जसं बहीण श्वेता सिस्टर यांनी सांगितलं, आपण ऐकले म्हणजे आपल्याला कळेल असं नाहीये. देवाचा आत्मा आपल्या सगळ्यांना प्रकट करतो. देवाच्या ठायी पक्षपात मुळीच नाही. आणि म्हणून हा सावधगिरीचा इशारा आहे. निश्चित आपण सगळे सावध होऊया. आपण असं समजू नका की युट्यूबवरती आपण भरपूर असे देवाचे व्हिडिओ बघितले, रील बघितले म्हणजे आपल्याला भरपूर ज्ञान मिळेल आणि आपण शिकू, असं नाहीये. कारण मला तुम्हाला आधी पण बोललो असेल, आता पण सांगू द्या, 100 पैकी 99% ख्रिस्ताच्या नावाने म्हणणारे किंवा प्रभू येशू म्हणणारे जे व्हिडिओ आहेत, रील्स आहेत, ते खोटे आहेत. मला स्पष्ट सांगू द्या, मेंढराच्या वेशात क्रूर लांडगे आहे. देवाचं वचन सांगण्याचा आवेश किंवा त्याचं मीश घेऊन, ढोंग घेऊन देवाच्या वचनाच्या विरोधात गोष्टी सांगणारे सुद्धा आहेत. आपण सावध होईल. आणि मी ही गोष्ट अनेकदा सांगितली असेल, पण पुन्हा एकदा सांगतो प्रियानो. 2016 साली मी देवापासून दूर होतो आणि आमचं भोपाळचं जे चर्च होतं त्याच्या बाजूलाच एक विदर्भ्यांचं फार मोठं स्टेट लेवलचं हेडक्वार्टर होतं. मी त्याचं नाव सुद्धा घेत नाही कारण ते दुरात्म्यांचं होतं. आणि मी त्यांच्याकडे जायचो योगा करायला वगैरे, बाकी काही गोष्टी करायला, कारण मी देवापासून दूर होतो. जास्त वर्ष दूर नाही, 2016 वर्षाची गोष्ट सांगतो. आणि ते काय करायचे माहितीये का प्रिया? मला प्रिंटेड कॉपी द्यायची आणि ती प्रिंटेड कॉपीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची वचनं असायची आणि त्याच्या खाली स्वतःचं स्पष्टीकरण द्यायचे की होय, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला पण अनुसरा आणि प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आम्ही तुम्हाला जी जगाचं ज्ञान अनुसरतोय ते पण अनुसरण्याचा प्रयत्न करा. कळालं प्रियानो कसं फसवायचा प्रयत्न केला? प्रभूने मला कृपा दिली, तो तुम्हाला मला सुद्धा कृपा देते. आपली वेळ झालीये म्हणून आपण इकडे थांबूया, पण आपण सावध होऊया. आपण केवळ आणि केवळ ख्रिस्तालाच अनुसरूया. पण हा महत्वाचा विषय. सुजाता दिदी, बंधू सतीश यांना 1 मिनिट काही बोलायचं असेल तर वेळ त्यांच्याकडे, नाहीतर आपले संचालक विजय यांच्याकडे. हालेलुया. हालेलुया. इथून पुढची वेळ आपले संचालक विजय यांची. हालेलुया. सुंदरच्या वचनाबद्दल आपण देवाचे आभार मानूया, कारण त्यांनीच आपल्याला अंधार सत्याचं काढून ख्रिस्ताच्या प्रकाशात आणलंय. आणि दादाने एक सुंदर उदाहरण दिलं आहोत. आपण तिथे आज आत्मपरीक्षण करूया की आपला आध्यात्मिक आहोत कुठला एका चारी बाजूने परिपक्व आणि बंदिस्त आहे. तर आपण प्रियांनो आपलं आत्मपरीक्षण करूया की आपला आध्यात्मिक आहोत कसा आहे, तो कसा भक्कम करता येईल. हालेलुया. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात आणि या रात्री गीत म्हणूयात. हे आमच्या हे आमच्या स्वर्गीय पिते, तुझे नाम पवित्र मानले जाओ.
तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्रीश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. हालेलुया, प्रेज लॉर्ड, गुड नाईट. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Good night. प्रेज द लॉर्ड. जय वासुकी. गुड नाईट. प्रेज द लॉर्ड, गुड नाईट. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट.